लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। जनसंवाद कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, भंते पयानंद। बुद्धगया महाबोधी बुद्ध विहाराचे आंदोलनकर्ते पूज्य भंते विनाचार्य बिहार यांचा जनसंवाद कार्यक्रम 10 सप्टेंबर रोजी लातूर येथील दयानंद सभागृहात पार पडणार आहे। त्यानिमित्त भंते पयानंद यांच्याशी केलेली चर्चा पाहूयात। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती लढा देशभरातून त्याला समर्थन मिळवणं गरजेचं आहे। भंते विनाचार्य हे महाबोधी विहाराच्या लढ्यासाठी देशभर फिरत आहेत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये जनसंवाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना लातूर शहरामध्ये देखील ते इथल्या बौद्ध समूहाशी संवाद साधणार आहेत आणि म्हणून महाबोधी महाविहार हे स्वतंत्रपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे ही अनेक वर्षापासून ही मागणी आहे। कारण सर्वच प्रार्थना स्थळे त्या समाजाच्या मध्ये म्हणजे त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून बौद्धांचं हे सगळं जग जाहीर असून सुद्धा बुद्धगया महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि बिहार सरकारने हा कायदा 1949 रद्द करून ते स्वतंत्रपणे बौद्धांची तरतूद करावी या ही प्रचंड म्हणजे मागणी आहे आणि त्याच्यासाठी रस्त्यावरची लढाई येणाऱ्या काळामध्ये उभी राहणार आहे। आणि भंते विनाचार्य यांना या कामामध्ये 68 दिवसांची जेल झालेली आहे। म्हणून भंतेंनी महाराष्ट्रातून हा लढा उभा करण्यासाठी महाराष्ट्रातील आंबेडकरी आणि बौद्ध समाजाशी थेट संवाद साधण्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। तेव्हा लातूर शहरामध्ये 10 सप्टेंबर 2025 रोजी दयानंद सभागृहामध्ये हा जनसंवाद कार्यक्रम होणार आहे। जनसंवाद कार्यक्रमाच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत ऐतिहासिक लातूरमध्ये प्रथमच पंचरंगी धम्मध्वजाची यात्रा म्हणजे 500 फूट अखंड पंचरंगी धम्मध्वज घेऊन बौद्ध उपासक उपासिका महाबोधी विहाराच्या मुक्ती लढ्यासाठी उपस्थित राहून समर्थन करणार आहेत। तेव्हा आपल्या माध्यमातून मी सर्व बौद्ध समाजाला या ठिकाणी विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे। आपली उपस्थिती म्हणजे या लढ्याला पाठिंबा आहे, समर्थन आहे असं मी समजतो आणि म्हणून आपण मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं महाबोधी लढा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं। तसेच या जनसंवाद कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन DS नरसिंगे, प्राध्यापक UD गायकवाड, प्राध्यापक देवदत्त सावंत यांच्यासह आयोजकांनी केले आहे।